आदित्य, काय झालंय? तू एवढा सिरियस काय आहेस? कुठे काय? कुठे काय काय? तुझ्या चेहऱ्यावरची रेष अन रेष पाठ आहे मला. तुला ती दिसत नाही. तुझ्या चेहऱ्यात झालेला छोटासा सुद्धा बदल मला लगेच जाणवतो. सांग पटकन, काय झालंय? अगं कुठे काय? काय नाही, खरंच. दे आरसा, दे मला बघू दे माझ्या चेहऱ्यात काय बदल झालाय ते. आदित्य, विनोद नको. खरंच सांग, काय झालंय? तू 100% अस्वस्थ आहेस. काही नाही, चल झोपतो मी. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठवलं मी तुला? हो, उठवलंयस, पण बरं वाटलं. आदित्य, ऍक्च्युली तू रात्री मनात सल घेऊन झोपलास, त्यामुळे चैनच पडत नव्हता मला. प्लीज माझ्याशी बोल. तुला काय सलतंय? त्याखेरीज तुला बरं नाही वाटणार. हो, सलते. आणि ती चित्राच्या बाबतीतलीच आहे. मागे चित्रा डबा घेऊन आली होती माझ्या ऑफिसमध्ये. तेव्हा तिने मला रिक्वेस्ट केली होती की तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणं खूप गरजेचं आहे. तर ती माझ्या ऑफिसमध्ये ज्या पोस्टवर काम करत होती ना, तीच नोकरी तिला परत मिळेल का, असं तिने मला विचारलं.